सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये. लक्षात घ्या, अंगणवाडी मुख्य सेविका याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. याआधी आपण एकात्मिक बालविकास योजना प्रश्न या ठिकाणी बघितलेले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बाल हक्क संरक्षण अधिनियम यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत. जर आपण परीक्षेची चांगली तयारी करत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचे. डेली बेसिसवर असेच अभ्यासाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच आपल्याला जर अभ्यासाला सुरुवात करायची असेल आणि असं एक परिपूर्ण अभ्यासाचं मटेरियल आपल्याला पाहिजे असेल की त्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही, तर आम्ही तुमच्यासाठी अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा 2026 करिता 18,000 प्रश्न तयार केले आहेत. प्राइस आहे 499. यामध्ये तुम्हाला प्रश्न PDF फाईल ऍपमध्ये मिळून जातील. सोबत 300+ ऑनलाईन टेस्ट आम्ही तयार केल्या आहेत. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केलेला आहेत. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानचे प्रश्न, सराव प्रश्नपत्रिका, अपडेटेड चालू घडामोडी प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी हा तर झाला नॉन टेक्निकल पोर्शन जो प्रत्येक परीक्षेत विचारला जातो. परंतु सुपरवायझर परीक्षेसाठी महत्वाचं पोषण अभियान, संगणक ज्ञान आणि एकात्मिक बाल विकास योजना व कायदे असे आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. ज्याही विद्यार्थी मित्रांना घ्यायचं असेल त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. जर ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल किंवा ऍप तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकत नसाल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला दुसरा ऑप्शन देईल, त्या ठिकाणी ऍप डाउनलोड करण्याची आवश्यकता असणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, 2012 मध्ये हा लागू करण्यात आला आहे. लक्षात घ्या, प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे मी थोडा वेळ देईल, त्यावेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय. एक प्रॅक्टिस तुमची चांगल्या पद्धतीने होईल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. पुढील प्रश्न आहे, पॉक्सो कायद्यानुसार बालक म्हणजे कोणत्या वयापर्यंतचा व्यक्ती? 14 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्ष की 21 वर्ष? पॉक्सो ऍक्ट तुम्हाला माहित असेल. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, 18 वर्ष. पुढील प्रश्न, पॉक्सो अंतर्गत कोणत्या विभागात बालकांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टची तरतूद आहे? जो पॉक्सो ऍक्ट आहे ना त्यामध्ये कलम दिले, तर त्यामधील कोणतं कलम आहे ज्यामध्ये बालकांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टची तरतूद करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, कलम 28. यानंतर पुढील प्रश्न, पॉक्सो कायद्यानुसार तक्रार कधी दाखल केली पाहिजे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, घटना घडल्यानंतर त्वरित या ठिकाणी तक्रार दाखल केली पाहिजे. पुढील प्रश्न, पॉक्सो कायद्याअंतर्गत FIR नोंदवताना बालकाची कोणती माहिती गुप्त ठेवली जाते? नाव, पत्ता, जन्मतारीख की वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्वच जो डेटा आहे तो त्या ठिकाणी गुप्त ठेवण्यात येतो, कारण की जो बालक त्या ठिकाणी तक्रार करतो त्यावर दबाव टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे ही सर्व माहिती पॉक्सो कायद्याअंतर्गत गुप्त ठेवली जाते. पुढील प्रश्न, पॉक्सो कायद्यानुसार कोणत्याही बालकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला किती वर्षे शिक्षा होऊ शकते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 10 वर्ष काही गंभीर प्रकरणांमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, पॉक्सो अंतर्गत बालकावर जबरदस्तीने कोणत्याही प्रकारची प्रतिकार्यता लादणे हा कोणता अपराध आहे? म्हणजे बालकावर कोणत्या पद्धतीने जबरदस्ती केली तर तो लैंगिक अत्याचार या ठिकाणी मानला जातो. ऑप्शन सी योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, पॉक्सो कायद्यानुसार बालकांची गोपनीयता राखण्याचे कोणाचे कर्तव्य आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पत्रकारांचे. पुढील प्रश्न, पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यांची तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांद्वारे केली जाते? तर पॉक्सो अंतर्गत ज्या महिला आहेत म्हणजे लहान बालके आहेत, तर लक्षात घ्या ते जे बालक आहेत ते त्यांना कम्फर्टेबल कोणासोबत राहील तर महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत ते कम्फर्टेबल राहू शकतात आणि चांगल्या पद्धतीने माहिती त्या ठिकाणी देऊ शकतात. त्यामुळे ऑप्शन ए, महिला पोलीस अधिकारी गुन्ह्यांची तपासणी करतात. पुढील प्रश्न, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतो? आणि विद्यार्थ्यांनो, असे चांगले प्रश्न आम्ही तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केले आहेत, तर तुम्ही नक्की परचेस करा. 500 रुपयांकडे बघू नका. परंतु एक पोस्ट, ती पोस्ट मला काढायची आणि 18,000 प्रश्नांची तयारी मी तुमच्याकडून करून घेतोय. त्यामुळे नक्की तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. काही अडचण येत असेल तर तुम्ही मला 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा.
हा जो मोबाईल नंबर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज मला करू शकता. तर बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती हे ऑप्शन सी राष्ट्रपती करतात. पुढील प्रश्न, पोक्सो कायद्यातील कलम 21 कोणत्या विषयावर आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सूचना देणे. पुढील प्रश्न, पोक्सो कायद्यातील कोणत्या कलमांतर्गत पोलिसांना FIR नोंदवणे आवश्यक आहे? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए कलम 19 अंतर्गत. पुढील प्रश्न, पोक्सो अंतर्गत शिक्षेची सुनावणी कोणत्या कोर्टात केली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन सी फास्ट ट्रॅक कोर्ट. पुढील प्रश्न, पोक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याची मर्यादा किती आहे? तर लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजे तक्रार दाखल करण्याची मर्यादा कोणतीच नाही. तुमच्यावर जर लैंगिक अत्याचार झाला असेल तर तुम्ही कधीही जाऊन FIR या ठिकाणी नोंदवू शकतात. पुढील प्रश्न, पोक्सो कायद्यानुसार तक्रार कोण दाखल करू शकतो? फक्त पालक, फक्त शिक्षक, फक्त पीडित की कोणताही व्यक्ती? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी तक्रार दाखल करू शकतो. पुढील प्रश्न, पोक्सो कायद्यातील बालकाचे हक्क राखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षा वापरल्या जातात? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कठोर शिक्षा या ठिकाणी वापरल्या जातात. पुढील प्रश्न, पोक्सो अंतर्गत अपराध नोंदवण्यासाठी कोणता फोन क्रमांक वापरावा? उत्तर आहे ऑप्शन सी 1098. आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं जे टार्गेट ठेवण्यात आलं आहे ते आहे 1000+ लाईक. तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा. हाईप बटनावर क्लिक केला तर पॉईंट्स त्या ठिकाणी येतात आणि जेवढे जास्तीत जास्त पॉईंट येतील त्या पद्धतीने YouTube स्वतःहून हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करत असतो. त्यामुळे लाईक आणि खाली हाईप करायला विसरायचं नाहीये. पुढील प्रश्न, पोक्सो कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराची तक्रार करणाऱ्या बालकाला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये असे कोणत्या कलमात म्हटले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 23 मध्ये म्हटलं आहे. पुढील प्रश्न, पोक्सो अंतर्गत तपासणी किती दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे? तर पोक्सो अंतर्गत तपासणी ही 90 दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहेत, म्हणजेच ऑप्शन सी योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? राईट आन्सर आहे ऑप्शन बी महिला व बालविकास मंत्रालय. पुढील प्रश्न, पोक्सो कायद्यानुसार बालकांचे संरक्षण कोणाच्या देखरेखीखाली ठेवले जाते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बाल कल्याण समिती. पुढील प्रश्न, पोक्सो कायद्यानुसार तपासणीत कोणती व्यक्ती सहभागी असावी? उत्तर आहे ऑप्शन ए महिला पोलीस अधिकारी. पुढील प्रश्न, पोक्सो कायदा कशासाठी वापरला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी बालकांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध संरक्षणासाठी. पुढील प्रश्न, पोक्सो अंतर्गत कोणता अपराध गंभीर मानला जातो? उत्तर आहे ऑप्शन ए बालकांच्या खासगी भागांना स्पर्श करणे. पुढील प्रश्न, पोक्सो अंतर्गत कोणती शिक्षा दिली जाते? उत्तर आहे ऑप्शन बी जन्मठेप. पुढील प्रश्न, पोक्सो कायदा कोणत्या उद्देशासाठी लागू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण बाल हक्क संरक्षण अधिनियम पॉक्सो ऍक्ट या ठिकाणी प्रश्न बघितले आहेत. याच्यात एकात्मिक बालविकास योजना प्रश्न बघितलेत. डेली बेसिसवर अशीच मी व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर त्याकरता तुम्ही काय करा, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आणि अंगणवाडी सुपरवायझरचं हे जे मटेरियल आहे जे तुम्हाला परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरून ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी जीपे फोनपे द्वारे पेमेंट करा आणि याच्यातील ज्या PDF आणि ऑनलाईन टेस्ट आहेत त्या ठिकाणी त्या अनलॉक होतील. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला जर आमचे कंटेंट, तुम्हाला जर आमचे एफर्ट्स जर आवडत असेल तर एक लाईक करून तुम्ही आम्हाला प्रोत्साहन नक्कीच देऊ शकता. तर एक लाईक करा आणि खाली हाय बटनावर देखील क्लिक करा. आणि
जर तुम्हाला एक्झामचे PDF फाईल पाहिजे असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.